आणि यानंतरची बातमी आहे श्रावणी सोमवार निमित्त। आज चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार आहे। भीमाशंकर येथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे आणि ही 4 ज्योतिर्लिंगाची ही दृश्य आहेत। एक म्हणजे त्र्यंबकेश्वर नाशिकचं, दुसरं म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं आणि पुण्यातलं त्र्यंबकेश्वर, हिंगोली आणि या सगळ्या 4 ज्योतिर्लिंग आता ही शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त आता गजबजून गेलेली आहेत। पुण्यातलं भीमाशंकर असेल, संभाजीनगरचं घृष्णेश्वर मंदिर असेल, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भीमाशंकर परिसर खऱ्या अर्थानं आज श्रावण मासातील चौथ्या सोमवारी भक्तांच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणाऱ्या भाविकांच्या उसळलेला दिसतोय आणि या भावसागरातला खऱ्या अर्थानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा परिसर दुमदुमून असताना या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी रीक पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले राज्यासह देशातील विविध भाविक भक्त आलेले आहेत। आपण या भीमाशंकर परिसरातील असणाऱ्या पुरोहितांकडून माहिती करून घेणार आहोत। काय नक्की सांगाल की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात आणि भीमाशंकरचं दर्शन घेतात, याची काय आहे काय? भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण आहे। भीमाशंकर हे 6 नंबरचे श्लोकाच्या अनुसार 6 नंबरचे ज्योतिर्लिंग आहे। या ठिकाणी अर्धनारी नटेश्वराचा वास आहे, अर्धांगी पार्वतीचा वास आहे। त्यामुळे या मंदिरात येताना स्त्री आणि पुरुष दोन्ही शिवलिंगाला स्पर्श करू शकतात, दर्शन करू शकतात। त्यामुळे इथे येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे। या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येत आहे, या ठिकाणी 2 शिवलिंग आहे। शिवलिंगाला 2 भाग आहे, एक बाजूला शंकर आणि एक बाजूला पार्वती, असं अर्धनारी नटेश्वराचं स्थान असल्यामुळे येणारा भाविक हा स्त्री आणि पुरुष दोन्ही शिवलिंगाला हात लावून दर्शन करू शकतात। नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिंहदेवीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर परिसराला भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात येत असते आणि या नरनाटीश्वरच्या दर्शनासाठी महिला आणि पुरुषांना समानतेचं लिंगाचं दर्शन हात लावून घेता येतं। असं हे ज्योतिर्लिंग खऱ्या अर्थानं भाविकांसाठी नतमस्तक होण्यासाठी येत असतात आणि हाच एक्सक्लुझिव्ह या ठिकाणी दर्शन आपण जय महाराष्ट्राच्या वतीनं दर्शकांना देण्याचा प्रयत्न केला। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, भीमाशंकर, पुणे।